ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಸರ್ವ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ನೋಡಲ್ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಪರವಾಗಿ ಆಗಮಿಸಿರತಕ್ಕಂತ ಶಿಕ್ಷಾಭಿವೃದ್ಧಿ ಇಲಾಖೆಯ ಯೋಜನಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲ್ವಿಚಾರಕರು ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನಾ ತಂಡ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಖಾನಾಪುರ ಮತ್ತು ಗುಳ್ಪಿ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಸಭೆಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂತ ನಮ್ಮ ಮೇಟ್ಗಳು ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇಲ್ಲ ಜನಕ್ಕೆ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಮೇಟ್ಗಳಿಗೆ ಭಾಳ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಐತಿ ಮೇಟ್ಗಳು ಇವತ್ತು ಬಂದ್ರೆ ಒಂದು ಚಪ್ಪಳೆ ಬರ್ಬೇಕು ಮೇಟ್ಗಳಿಗೆ ಮೇಟ್ಗಳು ಭಾಳ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಆಗಿಬಿಟ್ಟರೆ ಇವತ್ತು मेट लोगों का बहुत डिमांड हो गया मेंबर मिलते अध्यक्ष मिलते अधिकारी लोक मिलते मेट लोग मिळत नाही मेट लोकांचा भरपूर डिमांड आहे तुम्हाला माहिती नाही आम्हाला माहिती आहे मेट लोक उद्या येऊच पाहिजे म्हटलं तर 6 दिवस अगोदर त्यांना परमिशन घ्यायला पाहिजे मॅडम सर आम्ही मीटिंग ठेवणार आहे तुम्ही बिझी आहे का म्हणून तसं डिमांड झालेला आहे त्यासाठी ते रोजगार आता बंद आहे पुढचे सीझन दसऱ्याच्या नंतर आम्ही चालू करतो की त्या टाइमला मेट लोकांना मीटिंग घेऊन आम्ही तुम्ही सगळ्या लोकांना मीटिंग घेऊन त्या टाइमला मेटच्या बद्दल चर्चा करूया ठीक आहे तसंच आज आम्ही मीटिंग केलेलं आहे की ते सामाजिक लेखा परिशोधना ग्रामसभा म्हटले तर मागचे बरस आम्ही 15 आयोगच्या योजनांबद्दल आणि उद्योग खात्री योजनाबद्दल काय काय काम केलेलं आहे कुठं काम केलेलं आहे कोण काम केलेलं आहे सगळ्याच्या बद्दल आम्ही ते तालुका पंचायती कमिटी आलेला आहे ते लोक मागे एक आठवडे पुरे सगळे गावाला फिरून ते तुमच्या घर घर विजिट केले आणि कामच्या बद्दल पण बघून गेले सगळे व्यवस्थित ते वर्दी केले त्या वर्दी आता सगळे तुमच्या सगळ्यांच्या समोर ते वाचून दाखवणार आहे त्याच्याबद्दल तुमचे काय पण आक्षेप पण असतील तुमचे काय पण बोलायचं आहे म्हटलं तर तुम्ही बोला आणि वैयक्तिक असू दे त्यांच्या ग्रामपंचायत असू दे तुम्ही बोला आणि त्यांच्या वर्दी काय काय केले त्यांच्या काय काय चूक ते डिटेक्ट केले ते पण ते बोलणार ते सगळ्यांच्या बद्दल चर्चा करणार आहे तुमच्याबद्दल काय पण बोलणार आहे तर ते बोला त्याच्यानंतर गावाचे काय पाणीच्या बद्दल लाईटच्या बद्दल नंतर बोला आता रोजगार आणि 15 याच्या बद्दल चर्चा करूया त्याच्यामध्ये तुम्ही ते सोडून आम्हाला घर दिले नाही आमचा बिल जमा झाला नाही आमचा जीपीएस केला नाही ते बोलू नका तुम्ही आमचा उतारा दिला नाही ते बोलू नका पहिला काय रोजगारचं आणि 15 याच्या बद्दल चर्चा करूया ते संपल्यानंतर त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करूया आज इथं आलं म्हटलं तर पुरा दिवस इथं आम्ही राहणार तुमचे काय नको जेवण आणि आम्ही जेवण नको काय पण नको बोला ते इथंच राहणार आम्ही रोजगारच्या बद्दल ते सर बोलणार आहे आणि ते कन्नडला बोलणार मला पण मराठी बरोबर येत नाही तरी पण मी कसं बोललो त्यांना पण तसंच बोलणार काय पण तुम्हाला समजे नाही म्हटले तर बोला उपाध्यक्ष मॅडम सर आहे अध्यक्ष मॅडम आहे आणि मेंबर साहेब आहे आणि आमचा स्टाफ पण आहे तुमचं काय आहे बोलणार काय पण असू दे पहिल्या नारेगाच्या चर्चा करूया पुढचे काय आहे तुमची बोला ठीक आहे धन्यवाद सही तूत्रे ನಾನು ನಿಮ್ಮ ಕಡೆ कचरा गाडी कचरा ತರ ಕೈತೆ ಮನುಷ್ಯ ತರ ಇಲ್ಲ ಈಗ ನಾಳೆ ನೀವು ಕಚರಾ ಗಾಡಿ ಆಮೇಲೆ ನಾನು ಮರಾಠಿ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ चांगले येत नाही तुम्ही समजून घेणार नाही आणि ते मला सांगितलं काय सांगितले तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये 6 गावचे लोक येतात त्याला यायला त्याला समस्या होतात आणि तुमचा काय गाडी येत नाही तिथं गाडी तुला तर बरोबर असं सांगितलं तर मी काय सांगितलं नाही तर आम्ही कट केलं
शेतीमध्ये तेवढंच तवा टुवा म्हणून सांगितलं तसं टुवाला येत नाही सामाजिक पशुधन म्हणतं ಊರಾಗ ಮಾಡತ್ತಂತ ಊರಾಗ ಹಂಗೆ ನನ್ನಡಕ್ಕೆ ಮಾಡತ್ತಂತ आम्ही सभा ठेवतात आता तुमच्यासाठी आम्ही तुमच्या गावामध्ये आणि तुमच्या सगळी सिब्बंदी आलेले तुम्ही एक आणि वरती सांगायला नाही ते उपयोगी आहे ते घेऊन आणि या योजनेमध्ये काय बदल व्हायला पाहिजे आणि काय सुधारणा आम्ही काय फोन ಮಾಡಿದ್ರು चर्चा करू नको आणि योजनेबद्दल तुम्हाला की आम्ही तुमच्या गावामध्ये रिसर्च किंवा म्हणून सरला रिक्वेस्ट करून सरला बोलून ते उपयोग द्या तुम्ही आम्हाला परफेक्ट बोलायला येत नाही तुम्ही जरा असून उठून गेला तर ते काही उपयोग नाही फक्त आम्ही कन्नडून परफेक्ट बोलला तर ते बोलण्यामध्ये बोलतात मग नंतर तुम्हाला काही कळत नाही ಊಟ ಕೇಳಿ ಹಂಚಿ ಯಾರು ಅಲ್ಲಿಲ್ಲ ಟೀಮ್ ಐತೆ ಐತೆ दोन ಐತೆ ಟೀಮ್ಗೆ ಕರಡಿನ कामगारी झालेल्या वैयक्तिक कामगारी काही झालेल्या ते सगळे प्रमाण त्यांच्या घर भेटी जायचं त्यांना ते पुरी मत मिळेल की नाही आणि त्यांना विचारून कोण कामाला गेलं नाही कामाला विचार करून हे सगळे रिपोर्ट केलेले आहेत आणि फाईल काय आहेत ना सगळे ते बी आम्ही चेक केलेले आहेत आणि मोठ्या कामगारी असून वैयक्तिक कामगार असून ते सगळे कामगारी बघून आम्ही ते वरती केलेले आहेत ते बी आम्ही वाचून दाखवलं आणि आम्ही विनंती करायला तुम्हाला सर बी तेच सांगितले आता हे विषय काय आहेत ना उद्योगाचे येतात तर ते तेवढंच आता हे संपूर्णपर्यंत हे विषयासाठी तेवढंच आणि काय दुसरा विषय असला तर हे सभा संपली की सर बी सांगितलं 5 वाजतापर्यंत आम्ही इथं असतात त्यांच्याकडून सांगितलं ते प्रमाणे करा आणि आम्ही 15 अंकाच्या योजनाचं ते बी ॲडिट केलेलं आहे ते बी वाचून जातात आणि हे योजनामध्ये आता आम्ही सगळे कामगारी तेवढं त्याच्यामध्ये काय जर तुमचं हे कामगारी झालं नाही आणि हे कामगारी चांगलं झाले काय ऋणात्मक आणि गुणात्मक अंश काय दोन्ही अंश असतात ते त्याच्यामध्ये काय चर्चा करायचं चर्चा करा इथं तर तुमचं सगळे बॉडी बी असतात कमिटी बी असतात तुम्हीच असतात आणि थोड्या कामगारीमध्ये तुम्हीच काम केलेलं आहे ते तुम्हाला बी माहीत व्हायला पाहिजे आणि काय दुसरं काम व्हायला पाहिजे ते बी चर्चा करा वरती चालू करना पहिला अनेक आम्ही योजनाबद्दल कोण रहित लोक असतात ना शेतकरी करणारा त्यांच्या वैयक्तिक कामगारी करून द्यायला असा अवकाश करून दिलेला होता समजा तर तुम्हाला बी माहिती आहे तर त्याप्रमाणे तुम्ही लोक काम करून घेतलं तर आणि गावामध्ये मोठ्या कामगारी बी करून घ्यायला येतं म्हटलं तर मटेरियल काय
CC रोड असून द्या, CC गटार असून द्या, ते काही सामग्रीच्या कामगारी करून घ्यायला अवकाश येतात. त्यासाठी शेतातली शेतकरी करणार कोण रहित लोक आहेत ना, तुम्ही ते काय ते शेतीमध्ये लेवल करायचं, जनावरचे साईड करून घ्यायचं आणि कृषी बंद करून घ्यायचं. ते आज तुम्ही चर्चा करून आम्ही करून घेत आहोत. हे कामगारी म्हणतात तर ते बी तुम्ही सांगू शकता. ते आम्ही तुमचं नाव वरती बी पाठवून देऊ होतं आणि सरकडनं या योजनामध्ये घालून तुमचं नाम बी जातात. आता हे वर्धेच्या म्हटलं तर 69 कामगारी आलेले आहेत. त्याच्यामध्ये 65,90,000 रुपये कुली मत्ता खर्च पडलेले आहेत आणि 33,50,000 रुपये सामग्रीचे खर्च पडलेले आहेत. सगळे मिळून 99,50,000 रुपये कुली आणि सामग्रीचं खर्च त्याचे सगळी कामगार एक परस्पर 23 आणि 24 मध्ये 20,900 रुपये 20,900 मानवी सूचन केलेले आहे. जुलपी गावच्या अरण्य प्रदेशमध्ये सर्वे नंबर 77 मध्ये CPT कामगार म्हणून आहे का. पुढचं केलेली बागा यशवंत बाब त्यांच्या शेती परिस्थितीला ते सगळे मिळून 70,000 रुपये खर्च केलेले. जुलपी गावचा सर्वे नंबर 77 मध्ये बागा म्हणून आलेला आहे का. यदोबा त्यांच्या शेती 8,40,000 रुपये खर्च केलेले आणि साखरे गावचं 66 सर्वे नंबरमध्ये मुंदोरेला बागा अनु पाटील त्यांच्या शेती 1,02,000 रुपये कुली मत्ता खर्च पडलेले आणि सागरी गावचं अरण्य प्रदेशमध्ये सर्वे नंबर 66 मध्ये मुंदोरेला बागा म्हणून आहे का. श्रीकांत बा त्यांच्या शेतीकडे CPT कामगाऱ्या 80,000 रुपये कुली मत्ता खर्च पडलेले आहेत आणि दोड्याबैल गावचा पांडुरंग शिंदोळकर त्यांच्या शेतीपासून तट्ट्याहेळापर्यंत घरगावे धूळ येथून आलेले आहेत. ते 150 रुपये खर्च केलेले आहेत. हे कामगारी दरम्यान मी वाचून घेऊन जातात. त्याच्यामध्ये काय जर चर्चा करायची तर तुम्ही चर्चा करू शकता. त्याच्यामध्ये काम झालेलं आहे का नाही झालं तुम्ही सांगू शकता. त्यांनी जी नावं सांगितलं ना तुमच्या गावामध्ये कुठल्या कुठून ते कुठंपर्यंत जागा झालेलं रोजगारचं काम केलं आहे तर CC काम केलं आहे आणि तुम्ही जर ते काम झालेलं नसेल तर सांगा की सांगा काम झालेलं नाही. झालं असेल तरी सांगा ते काम झालेलं नाही. म्हणजे सगळ्या लोकांना तुमच्या सगळ्या खेड्यांना आमच्या पंचायतीने खेड्या त्या लोकांना वाचून दाखवले त्यांनी काम झालेलं का नाही झालं ते पण सांगितलं. बसा पुढे बसा पुढे होऊन बसा पुढे बसा ಸ್ಲೋ ಮಾಡಿ ಇನ್ನೊಂದು ಕಾಮಗಾರಿ 66 ಒಳಗೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು. ಆಮೇಲೆ ದುರ್ಗಾಡ್ ಕೇತಿ ಗ್ರಾಮದ ಅರಗಾವಿ ಕೆರೆಯಿಂದ ನಾರಾಯಣ ನಾಡ್ ಮಠದವರೆಗೆ ಕೆರೆ ಕಾಲುವೆ ಬೆಳೆಸೋದ್ರಿಂದ 1,50,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು. ದೊಡ್ಡಬೈಲ್ ಗ್ರಾಮದ ಗೇನಪ್ಪ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಂದ ವಿಠ್ಠಲ್ ಪಾಂಡುರಂಗ ಶಿಂದೋಳ್ಕರ್ ಅವರವರೆಗೆ ಕಸ ಕಾಲುವೆ ಅಂತ ಇದ್ರ ಮತ್ತು 2,40,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು. ದೊಡ್ಡಬೈल ग्रामदा रमेश शिंदोळकर त्यांच्या शेतीपासून पांडुरंग भोसले त्यांच्या शेतीपर्यंत कच्चा कालवे म्हणून कामगार झालेला आहे. 3,30,000 रुपये. संजनकुळल गावाचा लक्ष्मण पाटील त्यांच्या आवाज नारायण पाटील त्यांचं आवास योजनामध्ये घर 16,300 ನೀವು ಮುಂದೆ त्यांच्या आवास योजनामध्ये घर निर्माण झालेल्या 27,000 रुपये खर्च केलेले आहेत.
जुंजवाड केजी गावचा मला प्रभा रवी आवाज योजनेमध्ये घर निर्माण झालेलं आहे. 27,000 रुपये खर्च पडलेले आहे. जुंजवाड केजी गावचा कस्तुरी कोरकार त्यांच्या आवाज योजनेमध्ये घर झालेल्या 27,000 रुपये खर्च पडलेले आहे. तुमची कोट गावचा गदगुण त्यांचं आंबेडकर आवास योजनेमध्ये घर झालेल्या 6,000 रुपये खर्च पडलेले. सागरे गावच्या रामाका निंगप्पा पाटील त्यांचं आवास योजनेमध्ये घर निर्माण झालेलं 16,000 रुपये खर्च पडलेले. सागरे गावचं लक्ष्मी वसंत सुंदरकर त्यांचं आवास योजनेमध्ये घर निर्माण केलेलं 20,800 रुपये खर्च पडलेले आहेत. कुंपे गावचा पार्वती हिरप्पा पाटील त्यांच्या आवास योजनेमध्ये घर निर्माण झालेल्या 20,800 रुपये खर्च पडलेले आहेत. कुंपे गावचं पार्वती हिरप्पा पाटील त्यांचं आवास योजनेमध्ये घर निर्माण झालेल्या 20,900 रुपये. छोट्यापैल गावचं गीता गोविंद लाडाते त्यांचं घरचं आवास योजनेमध्ये घर निर्माण केलेल्या 26,000 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचा हिरप्पा नायकर त्यांचं 32 स्टँडर्ड निर्माण केलेल्या 280 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचं नागेंद्र सोनवकर त्यांचं 32 साड्या 280 रुपये खर्च पडलेले आहेत. नंदनकुळल गावचं गंगाराम बंडरे त्यांचं 32 साड्या 280 रुपये खर्च पडलेले आहेत. गुंपे गावचं मोहन मर्याप्पा पाटील त्यांचं 32 साड्या निर्माण केलेल्या 280 रुपये खर्च पडलेले आहेत. सागरे गावचं मराठी शाळा आवडीची करायचं काम करे. सागरे गावाचं काय शाळा आहेत ना त्याचं करायचं काम करे. सगळे मिळून 4,40,000 रुपये खर्च पडले. मुंबई गावचं श्री मारुती सो पाटील त्यांचं घरापासून गणपती पाटील त्यांचं घरापर्यंत पेवरचा रस्ता निर्माण करायचा आहे. 4,300 रुपये खर्च पडलेले आहेत. मुंबई गावचं नारायण मळेकर घरापासून अंगणवाडी केंद्रपर्यंत पेवरचा रस्ता निर्माण करायचा 100 रुपये खर्च पडलेले आहेत. मुंबई गावचं संजय बुवाजी म्हणायला रामराव पाटील घरापर्यंत पेवरचं कामगारी केलेल्या 15,800 रुपये खर्च पडलेले आहेत. आता मी वाचून दाखवले ते 100 रुपये खर्च पडलेले होतं ते कामगारी झालेलं आहे का झालं पेवरचं कामगारी बघा. आमच्या ह्याच्यामध्ये प्लॅनमध्ये घातलेलं होतं पण ते बजेट कमी असल्यामुळं आता मी काय हेच सांगितलं 280 रुपये आणि 100 रुपये असं काही हे कामगारचं खर्च पडलं ना ते प्रगती कामगार यायचा तर आता आम्ही सर काय सांगितलं
गेल्या वर्ष मार्च कंप्लीट होत होता आणि क्रियायोजनामध्ये ते कामगार क्लोज होतात म्हणून ते 100 रुपये आणि 200 रुपये कॅप केलेले अजून कामगारी चालू झाला नाही सध्या नाहीतर आम्ही ते रिपोर्टमध्ये लिहिलेले विचार काय ते सांगा ॲक्च्युली म्हणजे तेव्हा ते भरणाचं जेव्हा म्हटलं तर आम्ही भरतात होता नाहीतर ते कामगारी करायला सर प्रमाणे केलेले येतात ते सोडा म्हटलं तर आम्ही सोडतात तुमचा विचार काय नाही गावामध्ये आमचा तो रोड दिलेला तेवढा पुरा व्हायला पाहिजे. नाही तर तेच नाही आता नेक्स्ट 24 आणि 25 वर्षाच्या आतमध्ये ते करून द्यायला पाहिजे ते कामगार भेटायला आहे. नेक्स्ट याच्यामध्ये ते काम करायला आहे. आता ते थोडं तर दाखवून नाही आता ते म्हणजे ते झालेलं नाही म्हणून ते कामगार करतात त्याच्या पुढे ते घडलेलं आहे आमदारमध्ये कसं आहे तुमचा जो रोड आहे किंवा बाकी रोड आहे त्याला एस्टिमेट असतं की ते 3 लाख 4 लाख किंवा 5 लाख आपण मला वाटतं सगळे 3 लाख मेजरमेंट बसते 3 लाख मध्ये किती मेजरमेंट बसते त्या हिशोबाने रोड होतो आम्ही एखादं काय करतो संजय बुवाजी त्याच्या समोरचं कोण जे आहे ना त्याच्या हिशोबाने मी नावं टाकतो पण ते एखादं काम सुरुवात जिथून होते त्याच्यामध्ये ती नावं सुरुवात जिथून होते सांगता येईल एस्टिमेट खूप काही समजा काही एस्टिमेट त्याप्रमाणे काम आम्ही काय शिवाजी अंगणवाडीचे कंप्लीट हे आम्ही कंप्लीट केलेलं आहे आता नेक्स्ट ते मला ते तुमची करता ही कामं स्टार्ट नाही व्यवस्थित ही कामं झालीत नाही हे 4 लाखचं काम होतं 4 लाखाचे एस्टिमेट मध्ये किती बसतात तेवढं काम केलं त्याच्या नेक्स्ट टाइम हे पुढच्याच करतात आणि तेवढं ते काम कम्प्लिटेड आहे सध्या तुमच्या अमाऊंट प्रकार ते कम्प्लिटेड आहे तिकडे झालं नाही काम इथे बघा संजय बुवाजी ते तिथे पुढे घातलो मी थोडं काम ते क्लिअर झालं नाही दिवस घातले ते ओके आणि इथे भारती ह्या गल्लीला हे घातलं का नाही हे मी पुढे घातले ते आणि की शिवाजी पुतळे ते ह्याच्यापर्यंत काय अंगणवाडीपर्यंत हे झालं नाही तर तिथून ते वांद्रीच्या घरापर्यंत झालं नाही ही एवढी 4 कामांचे काय करू मी मार्च एंड मध्ये ते काम नेक्स्ट टाइम घ्यायला येत नाही म्हणून 100% मार्चच्या नंतर एप्रिल पासून ते पूर्ण आम्ही खर्च घातलोय आणि तुमची कामं झालेत नाही आम्ही बी तेच सांगितलं आता भाकरी खरेदी लागणार बघ गणेश बघ नमक ಕರಿ ಯಾವಾಗ ನಾವು ನೀವು ತಿನ್ನಂಗಿಲ್ಲ ಮನ್ಯಾಗ ಇಲ್ಲ ಸಹಕಾರಿ ₹100 तेवढंच खर्च पडलेलं आहे आणि दोड्यापेठ गावचं विठ्ठल चिंचवडकर घरापासून सुभाष गुरव घरापर्यंत व्यवस्था करायचे कामगारी ₹24,000 खर्च पडलेले आहेत दोड्यापेठ गावचं सत्यबाप्पा सिंदोळकर घरापासून विठ्ठल गुलबाजे त्यांच्या घरापर्यंत व्यवस्था घालायच्या कामगाऱ्या ₹28,400 खर्च पडलेले आहेत सागरे गावचं सर्व नंबर 78 मध्ये गायराना मंदी असलेले तळचं निर्माण करायचं म्हणून आहे ₹5,23,000 खर्च पडलेले आहेत नंदनकोटल गावचं सर्वे नंबर 12 गायरांमध्ये नवीन तळ निर्माण करायचं ₹3,90,000 खर्च पडलेले आहेत आणि सागरे गावचं सर्वे नंबर 78 गायरांमध्ये नवीन तळ निर्माण करायचं ते ₹150 खर्च पडलेले आहेत ही कामगारी चालू आहे का आणि नंदन कोडल गावचं सर्वे नंबर 12 मध्ये गायरांमध्ये नवीन तळ निर्माण करायचं बाग 2 ते बी ₹150 खर्च करायचं आणि कुंटीपूर गावचं देवर केले मुंडवरीला बाजार
पुढे घातलेली कामगाऱ्या संतोष पाटील त्यांच्या शेतीकडं 200 रुपये खर्च पडलेले आहेत आणि जुंजवाड केजी गावचा अभावी केरिया ಮುಂದುವರೆದ ಭಾಗ म्हणतात जुंजवाडचं अभावी तळ आहे ना ते ಮುಂದುವರೆದ भाग म्हणून आहे का 150 रुपये खर्च पडलेले आहेत गुंपी गावचं वरतीचं तळ ಮುಂದುವರೆದ भाग म्हणून आहे का आणि पुनर्चेतन करायचं स्मशानच्या पातळीत पडायला त्याला 200 रुपये खर्च पडलेले आहेत हे कामगारी चालू झालेले आहेत काय स्मशान काय आहेत ना तिथं वरतीचं भाग अभिवृद्धी करायचं मला कसं एक प्लॅन घातलं असते ते जर प्लॅन समजा आता रोजगार तुमच्याकडे कामं होती मार्च नंतर ही कामं चालू होणार मार्च नंतर जर एक तारीख नसते तर तुमचं काम कॅन्सल झालं असतं ते आता ह्याच्या पुढे करूसाठी ते 100 समजा आता मार्च संपला उद्यापर्यंत काम करतो म्हणतात तुम्हाला त्या कामामध्ये ते इम्प्रूव्ह होतात 200 रुपये 1000 रुपये फक्त ते काम चालू आहे दाखवलंय मग उद्या तुम्ही काम शेतीची कामं आहे शेतीची कामं आणि पाणी पिणे वगैरे बघा त्याच्यातून राहणार कसं असतं पाणी आटलं की शेतीची वगैरे आपली कामं संपली हां ते काम चालू आहे आम्ही काय करणार तुमच्या रोजगाराच्या पुढच्या लग्नाच्या कामगिरी मार्च एंड म्हणजे मार्च एंडला काम दिसत आहे नाहीतर आणि नवीन 26-25 आणि त्याप्रमाणे मार्च पूर्ण होत आहे त्याच्यासाठी 100 रुपये खर्च होईल आणि आपण काम पत्तीवळ काय कराय दौड मसाला 45 ನಿಮಿಷ ಕೊಡು 7,40,000 गावचं वस्तीचं तळ काय आहेत ना ते ಮುಂದುವರೆದ ಭಾಗ पुढे घेतलेले भाग म्हणून नाही का 8,60,000 ಕೆಳಗಿನ ಕೆರೆಯ ಮುಂದುವರೆದ ಭಾಗ तानाजी पाटील त्यांच्या शेतीकडे केरी ನೋಡಿ कोळी ಐತಿ कोळी हे फार्म सुरू ಎಷ್ಟು ತಿಂಗಳ ನಾವು 20 ವರ್ಷದಲ್ಲಿದ್ದರೆ 14,000 ಇದು ಎಷ್ಟು ಫೀ ಸೀಸನ್ಗೆ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ 6-5 ಹಾಂ 6 ಅಂದ್ರೆ 4-5 ಲಕ್ಷ 4 ಲಕ್ಷ ಈ ಕಬ್ಬು ಅದನ್ನು ನಾಟಿ ಕಬ್ಬಿಗಿಂತ ಇದು ಚಲೋ ಐತೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಯಾರ ಮಗಳ ಮದುವೆ ಐತಿ ಚಲೋ ಐತಿ ಟೆನ್ಷನ್ ಇಲ್ಲ ಇದು ಟೆನ್ಷನ್ ಮಗಂದ ಅಷ್ಟೇ ಮದುವೆ ಮಾಡಿ ಹುಡುಗಿ ಮಗಂದ ಮದುವೆ ಆಗೈತಿ ಹಾಂ ಮಗಂದ ಮಗಂದ ನಿಮ್ಮ ವಯಸ್ಸು 20 ಐತಿ द्रवत्याज्य निर्वहना केंद्र म्हणून निर्माण केलेलं आहे 26 रनिंग आहे सागरे गावचं रामलिंग पाटील घरापासून मरेवा मंदिरपर्यंत देवस्करांच्या कामगारी 1,09,000 रुपये खर्च पडलेले आहे सागरे गावचं विठ्ठल मंदिरपासून विष्णू पाटील घरापर्यंत देवस्करांच्या कामगारी 1,80,000 रुपये खर्च पडलेले आहे
कुंटी गावच्या प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये प्रार्थना स्थळामध्ये व्यवस्था करायचं आणि अभिवृद्धी करायचं म्हणून कामगारी आलेलं आहे. 2,09,000 रुपये खर्च केलेले आहेत. गंजानकोडल गावच्या प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये व्यवस्था आणि अभिवृद्धी करायचं कामगारी म्हणून आहेत. 55,000 रुपये खर्च केलेले आहेत. आणि अनुष्ठान इलाक्याचे कामगारी मेंटेनन्स ऑफ ओल्ड एज प्लांटेशन म्हणून एक कामगारी आलेलं आहे. सामाजिक अरण्य इलाक्याचं 1,05,000 रुपये खर्च पडलेले आहेत. कुंटी गावच्या शाळा आवारामध्ये शाळा आवारण निर्माण करायचं म्हणून कामगारी आलेले आहेत. 30,000 रुपये खर्च पडलेले आहेत. गुंपे गावचं गावडू व्यंकट पाटील त्यांच्या जनावरची तर निर्माण करायचं 6,200 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचं कल्लाप्पा परमानी सोनवकर त्यांचं घरचं मागं टोपीट म्हणून निर्माण करायचं कामगार म्हणायचं 4,300 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचं यल्लाप्पा सिद्धप्पा हैबती त्यांचं घरचं मागं एक मुंडी म्हणून निर्माण केलेलं आहे. टोपीट 4,500 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचं सेटप्पा राम त्यांचं घरचं मागं 4,300 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचं सुरेश निंबोनी लाड त्यांचं घरचं मागं टोपीट निर्माण करायचं 5,009 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचं भैरू किल्लाप्पा लाड त्यांचं घरचं मागं हिंगू मुंडी म्हणायचं 4,700 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचं यल्लाप्पा निंबोनी लाड त्यांचं घरचं मागं टोपीट म्हणून निर्माण करायचं इथं 5,500 रुपये 4,500 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचं शंकर अहमद लाड त्यांच्या घरचं मागं हिंगू मुंडी म्हणून टोपीट म्हणायचं 8,100 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचं सतीश साळुंके त्यांचं घरचं मागं टोपीट म्हणायचं 4,300 रुपये खर्च पडलेले आहेत. जुंजवाड केजी गावचं भागीरथी शेख फिरोजी त्यांचं घरचं मागं टोपीट म्हणायचं 4,200 रुपये खर्च पडलेले आहेत. गंजानकोडल गावचं गंगाराम न भोसले त्यांचं घरचं मागं जनावर शिक्षक म्हणून निर्माण करायचं 7,070 रुपये खर्च पडलेले आहेत. गंजानकोडल गावचं मंजुनाथ शिंदोळकर त्यांचं शेतीपासून तुडप्पा लाडादे त्यांचं शेतीपर्यंत कालवे हुळसूर म्हणून आलेले आहे. ते कामगारी 7,070 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि अनुष्ठान इलाक्याचे कामगारी रेसिंग ऑफ प्लांटेशन म्हणून 90,000 रुपये एक कामगारी खर्च पडलेले आहेत. आणि 2,80,000 रुपये खर्च पडलेले आहेत. याप्रमाणे सगळे मिळून 69 कामगारचे वर्दी आहेत. त्याच्यामध्ये आणि काय तर चर्चा करायचं असलं तर ಈಗ ನಾವು ಓದಿಲ್ಲ ಅದು ಹೆಸರು ಬಂದೈತ್ರಿ ನಾವು ಓದಿದ ಹೆಸರೇ ಬಂದೈತ್ರಿ आता तुम्ही जे सांगाल ना त्याच्यामध्ये जी नावं आली का नाही त्यांनी सांगितलं तुमचं नाव सांगितलं असेल तर तुमच्या नावाने 6,000 रुपये ते झाले ते सांगा. बाकीचं कोणाचं नसतं ना आपल्याला पंचायत यायला सांगा का बाबा आता त्याने वाचलं नाही एका तासाला नाही तर हा रोड गेला आहे डोंगराळे ते नाला आहे हे टप्प्या ते वाट ते सगळे कचरा गेले आमच्या शेतामध्ये जरा हे करू त्यांनी गटूरचे ते जरा रिपेअर करून आता आम्ही काम वाचवलं आहे त्याच्यामध्ये आहे का नाही 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 आता ते आणि ते हे घेतात मला तेव्हापर्यंत हे संपवा पहिला आता हे काय वाचलं नाही ते पहिल्या संपवा नंतर दुसऱ्या विषयी चर्चा केला काय म्हटलं तर व्हिडिओ चालू आहे काय माहितीये 2023-24 मार्चच्या अगोदरचं काय होतं
मोठावरून 3 वर्ष झाली त्यांनी बोर्ड लावले गांधीचा सरळ केले त्याचा न्याय पैसा ना मागून कागदपत्र तयार करून कागदपत्र आणलेले कुठल्या वर्षी बनवलं आहे आता 3 वर्षाची पासून 2 आता जी कामं करायची ना ती 2022 आणि 23 मध्ये जी आम्ही घातली होती 23-24 मध्ये जी घातली होती ना ती कामं झालीत का नाही याचा फक्त इथे हिशोब आहे. तुमचे प्रॉब्लेम जर असते हे झाल्यानंतर घेऊया कारण जे रेकॉर्डिंग करूया ते एवढ्या वेळ रेकॉर्डिंग होणार नाही आणि ते बंद पडणार नाही. कुणाचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करूया बोलूया ऐकूया तुम्ही सांगा सगळेजण फक्त ह्यांचं म्हणणं होऊ दे आणि हे आवडू दे त्याच्यावर 23-24 आता चर्चा करूया तुमचं ते झालं नाही त्याच्यानंतर आता जे त्यांनी वाचायलेत ना कुठून काम कुठं करायचं किंवा कुणाचं जर काम झालं असेल बोटा जर असेल शेड झाला असेल मक्यांचं शेड तर तुमचं आता तुम्ही म्हणता जिरोनी खड्डा हे जर कामं जे सांगायलेत ना नावं सांगायलेत त्याच्यापेक्षा जमा झालीत की नाही हे सांगा यांनी जे विचारतात ते आणि तुमचे जे आहेत ना किंवा तुमचं काम झालेलं नाहीये ते का झाले नाही ते पण बघूया पण आता एवढं होऊ दे एवढं होऊ दे आता मी काय वाचून दाखवणार दुसऱ्या बाजूला हेर निवम होई हेर हे बरोबर हे बरोबर खर्च पडलेला 23-24 काय खर्च पडले किती कामगार तेवढे तुम्हाला वाचून होते या कामगार झालं त्या भागात एवढं सरांचा हे ऐका की नंतर यायला पाहिजे ಹೋದ ವರ್ಷ ಏನು ಕೆಲಸ ಇದಾವಲ್ಲ ಆ ಕೆಲಸದ ರಿಪೋರ್ಟ್ ಆಗಿದ ಅಷ್ಟೇ ಇದು ಆದ್ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆ ಐತಿ ಇದಾದ್ಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಾಡೋಣ ಈ ಪಕ್ಕ ಈ ಕೆಲಸ ಆಗಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ नंतर विषय काय नंतर विषय घेतो आता मी वकील वगैरे ते त्याच्यामध्ये खर्च झाला मी 7,60,000 रुपये खर्च केलेले आहेत 15-18 योजनेमध्ये खर्च झालेला आहे सागरे गावचं जयराम पाटील घरापासून वीरप्पा सुतार यांच्या घरापर्यंत शहराने निर्माण केलेल्या 90,000 रुपये खर्च झालेले आहेत शहराने करायचे कामगार आणि बिजवाडी केजी गावचं अंगणवाडीपासून कलमेश्वर देवस्थानपर्यंत
पेवर्स करायचे कामगारी 65,000 रुपये खर्च पडलेले येतात. आणि कोणती गावचं गावामध्ये चರಂಡಿ स्वच्छ करायच्या, चರಂಡಿ गटार क्लीन करायचं कामगाऱ्या 19,000 तर 30,000 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि गुंटली गावचं गणपती पाटील त्यांच्या घरापासून अंगणवाडी केंद्रपर्यंत चರಂಡಿ निर्माण करायचं पण कामगारी आलेलं येतात. 90,000 रुपये खर्च पडलेले येतात. आणि नंदनकुडल गावचं बर्मानी पाटील त्यांच्या घरापासून अंजना पाटील आणि परशुराम सावंत घरापासून किर्लोस्कर घरापर्यंत चರಂಡಿ म्हणून दिवसभर कामगारी केलेले येतात. 85,000 रुपये खर्च केलेले येतात. आणि नंदनकुडल गावचं देवंत बसप्पा सावंत यांचं घराकडे निर्माण झाल्या 57,000 रुपये खर्च पडलेले येतात. हे प्रमाणे 6 कामगारी 15 अंकाच्या योजनामध्ये झालेले येतात. आणि उरलेले म्हटलं तर बिल म्हटलं तर ते काय झालं विश्वास एंटरप्राइज म्हणून ग्रामपंचायत कचेरीला लॅपटॉप आणलेले आणि कम्प्युटर आणलेले आणि पेपरचा प्रिंटर खर्च पडलेल्या. आणि उरलेले राहुल राजू ट्रेडर्स त्यांच्या काय त्यांच्या पाण्याचं मंडळ मला आणि तिन्ही गावचा 6 गावचं नाव घेतलेलं आहे. तर ते सगळी पाण्याची सामग्री आणून खर्च करायला 8,000 रुपये खर्च केलेलं येतात. असं काय त्यांचं राहुल राजहंस ट्रेडर्स म्हणून ते पाण्याची कामगारचे होलसेल थोडं खर्च पडून झालेलं येतात. आणि ट्रेडर्स इलेक्ट्रिकल म्हणून ते इलेक्ट्रिकलचं दुकानचं काय आहे ना ते गावाचं बीडी खरेदी करायला आणि ते करंटचं काय खर्च येतात ते खर्च करायला 9,000 आणि असं खर्च भरून गेलेले येतात. आणि संजनकुडल बीपी स्टाफ सॅलरी म्हटलं तर सिब्बंदीचं काय गौरवधन असत नाही ते पेमेंट करायला बी खर्च केलेले येतात. म्हटलं तर हे कामगारचं काय ते ಏನಂತ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡುವಂಥ ಸಿಬ್ಬಂದಿ ಇದಾರಲ್ಲ ವಿಲೇವಾರಿ ಘಟಕಕ್ಕೆ ಅವ್ರದ್ದು ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ರು. कचरा गाडी ड्रायव्हर आणि त्यांच्याबरोबर आणि एक माणूस आहे कचरा कलेक्ट करण्यासाठी त्यांचे दोघांचं पेमेंट केलं आहे 1 महिन्याचं. सिब्बंदी म्हणजे आमच्या पंचायत सिब्बंदी वॉटरमॅनचं पेमेंट आहे. आणि काय ते सामाजिक पशुधनाचं म्हणून 40,000 रुपये ते बी भरलेलं आहे. असं हे प्रमाणे बिल म्हटलं तर काय झालेलं आहे तर पाण्यासाठी आणि लाईट बिलसाठी आणि सिब्बंदीचा पगार हे प्रमाणे खर्च पडलेले आहेत. हे प्रमाणे आमचं 15 अंकाच्या योजनेचं बंदी आहे. त्याच्यामध्ये काय तर विचारत असलं तर विचारा. गटर साफसफाई केलेली ह्या पिरियडला आहे का ते? टोटल तुमच्या गावासाठी होतं. गावासाठी अर्धवट गटर कसे साफ केले त्याने आमच्या घरापासून ते शाळेतून गटर केले नाही. आता परवाशी मागच्या अगोदरच आहे नागाच्या अगोदर 4 महिन्याच्या अगोदर Gracias.
आता कसं आहे, एखादं काम करायचं पाण्याचं किंवा लाईटचं काय, तर यांनी काय एखादं काम झालं नसेल किंवा त्याच्यातला काही प्रॉब्लेम त्यांना दिसला असेल तर त्यांनी आम्हाला कळलं होतं पंचायतीला की ते काम झालेलं आहे म्हणून. आणि याच्यामध्ये कसं आहे, सागरी इंजिनकडून सर्टिफिकेट सुरुवात होतो अशी सगळ्या कामांचं आम्ही जी बोर रिपेअरी करतो त्यांनी काय म्हणतात की नोटक्यामध्ये फोटो मारला GPS करून फोटो मारला पाहिजे. समजा एखाद्या इथं बोर खराब झाली तर बोर खराब झाल्यानंतर इथं GPS करायचं. GPS करायचं आणि ज्या वेळेला बसवतो ना त्यावेळेला परत GPS करायचं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पहिला ही बोर रिपेअरी करायची का फोटो लावायचा, फोटो काढायचा. एक तर आमच्या गावात असं नाही की ठीक आहे 2-4 ठिकाणचं पाणी मिळतंय आणि एक बोर जरी खराब झालं तरी आपण कुठून दुसऱ्याकडे पाणी आणतोय अशी सोय आपल्याकडे नाही आहे. की जर मोटर खराब झाली तर 1-2 दिवसात आम्ही रिपेअरी केली म्हणजे बसवली पाहिजे. तर यांचं ऑब्जेक्शन काय आहे नाही, तुम्ही फोटोच पहिला काढला पाहिजे. आमच्याकडे फोटो आहेत नाही असं नाही. आमच्याकडे समजा वॉटरमॅन चालू असेल तर तो फोटो काढतो किंवा कोण अशोक जाणार असेल तर तो फोटो काढतो. फोटो नाही सगळे पण त्याने काय म्हणतात GPS किंवा नोटक्याचा फोटो पाहिजे. मग आम्ही त्यावेळेला ते लावलेलं आहे. शेवटी कसं आहे, आणि समजा एखाद्या वेळेला जर सुट्टीचा दिवस असेल, रविवार असेल किंवा बाकीच्या दिवशी सुट्टी त्या दिवशी झाला असेल तर किंवा संध्याकाळचं काढलं असेल, संध्याकाळचं म्हणजे काय चोरून करत नाही पण समजा वेळ कशी आहे का सांगता येत नाही. आणि तसं काम केलं असतं तर मग ते करता येत नाही ना. फोटो आमचे सगळे आहेत, जी आम्ही छोटी कामं केली आहेत बाकीची छोटी कामं केली त्याचा सगळ्यांचा फोटो आहे. साहेबांचं ऑब्जेक्शन द्यायचं काय की फोटो नाही आहे. म्हणून आम्ही पण साहेबांना सांगते की साहेब काम झालेलं आहे, काम माणसाला विचारून वगैरे त्याच्यातून काय नाही फोटो म्हणजे फोटो मारीस तोपर्यंत पाणी कशासाठी विषय फोटो म्हणून रिपेअरिंग करतो म्हणजे 4 दिवस म्हणून ते करायला पाहिजे अगोदर नंतर ते मला फोटो वगैरे सगळ्यांच्या मोबाईल GPS वाला फोन आपल्याला अजून साधं सुद्धा आहे. मग आता व्यवस्थित तुम्हाला काही प्रकार समजायचं नाहीये. एखाद्याला आपण सांगितलं बरोबर करतो किंवा सुरदाबा करतो, एखाद्याला मोबाईल नसेल तर करू शकत नाही ना. तर ते काम होणं पण गरजेचं आहे, काम व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही साहेबांना फोटो मागले आहे, शिवायचे कारवाई सगळे आहेत काय प्रॉब्लेम नाही. आम्ही फोटो देतो. ते फोटो दिले तर आम्ही हे करतो फोटो मिळाला ऐका खर्च काय केलेलं काय म्हणा म्हणजे पंचायतीमध्ये एवढा खर्च झाला तेवढा खर्च झाला, तुम्ही नंतर बोलण्यापेक्षा आता तुमचे काम आपलं शंका ते करून घ्या. ते 5,000 रुपये नामखर्च खर्च केलेले आहेत. काही कामगाराचं बिल आम्हाला दिलं नाही म्हणून आम्ही आक्षेपांमध्ये केलेलं आहे. आणि वो काम करीत नाही तुम्हाला बात नाही करेंगे.
अनेक काम आहेत ना, आमचं रिपोर्टच सांगतोय. तुम्ही जेवढे काम विचारलं ना, आम्हाला माहिती झालं. आता वरती माहिती जाता तुमच्याच गावामध्ये झालेली कामं आता वाचून दाखवलं तुमच्या गावामध्ये झालेले कामं नाही ते सांगा. तुमच्यासाठी तुमचा मेंबर काय एवढं बोलाले तुम्ही एक तास तुम्ही कामगारी नंतर आदित्य रिपोर्ट काय होता तुम्ही सांगायला पाहिजे कामं झाले काय चुकून असलं तर चर्चा करा म्हणून आम्ही तुम्हाला एवढं जाळ वेळ सांगायला तुम्ही सांगायला तयार नाही. आता काय ते विषय आता काम व्हायच्या अगोदर आम्ही इथे काम लिहिलो तर तुम्ही गप बसला तुम्ही हे आमच्या गावामध्ये काम झाले नाही तरी तुम्ही खर्च कसं टाकला म्हणून तुम्ही मनानं त्याने क्रॉस करणार नाही. मग तेच त्याने ग्रुप विचारले ग्रामसभाचे कशासाठी आमची कामं झाले नाही तर लोकांना त्यांनी इन्क्वायरी करण्यासाठी त्यांनी ग्रामसभा केलेलं आहे. काय तुमचं गावामध्ये इतर ग्रामसभेमध्ये काय म्हणतात मेंबर दाखवून देतात आपली कामं झाले नाही झाले ते झालेत म्हणून मेंबर झाले म्हणतात. कारण आम्ही काम करलेलं आहे म्हणून आम्ही सांगायला आहे आणि ते नाही का नाही आम्ही तुम्ही ते सांगायचं तुमच्या पीडीएस सर्व्हिस सांगितलं आम्ही नंतर आता समस्या काय तुम्ही शांत विचारला तयार नाही म्हणलं तर एवढा आम्हाला माहिती काय विचार करतात आणि 10 मिनिटाचं सांगतात आमच्यासाठी विचार करण्याचं तुमच्याच गावामध्ये आमच्या गावामध्ये काम झाले आपल्यामध्ये विश्वास पाहिजे. काय अनुदान कामगार आहेत ना ते आम्हाला बिल अडीचला मिळून नाही फाईल अभी वो पैसा कौन जिम्मेदार नहीं है उसका वो आया ही ಅಲ್ಲಿ ಹೇಳ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್
रामचंद्र पाटील त्यांचं उद्योग किती काय आहेत ते 005 तुम्हाला चहा कोणी द्यावा म्हटलं एवढ्या लवकर मीटिंग म्हणजे अगोदर कशात चहा दिल्याशी का तिथे दनागली बसवलं तिथे चहा कधी बघू ना बिल आणि परशुराम पुंडलिक द्रौपदी पुंडलिक पाटील आणि परशुराम पुंडलिक पाटील आणि आई आणि मुला होता त्यांच्यात एकच जॉब कार्ड असला पाहिजे वेगळा वेगळा जॉब कार्ड आहेत म्हणून आम्ही रिपोर्ट केलेला आहे त्याप्रमाणे तर काय सांगतात जर समजा तो वेगळा राहत असेल मुलगा आणि आई वेगळी राहत असेल तर जॉब कार्ड दोघांना पण लागला ना त्यांचं वेगळ्या वेगळं असलं तर रेशन कार्ड वेगळा असायला पाहिजे त्यांच्या कुटुंबात आईचं कुटुंब आईचं आई वेगळं असायला पाहिजे तिथं काय झालं त्याचे आम्ही रेशन कार्ड बी आणलेलं आहे रेशन कार्डमध्ये त्यांच्याच नाव रेशन कार्डमध्ये पाहिजे त्यांच्या मुलाचं नाव रेशन कार्डमध्ये दोन्ही रेशन कार्डमध्ये रेशन कार्डमध्ये दोघांची नावं आली जॉब कार्ड एक द्यायला चालत दोन द्यायला चालत नाही दोन द्यायला चालत रेशन कार्डमध्ये दोघांची नावं पाहिजे तिथं दोन उद्योग केले आणि तेच ते 10,000 रुपये तुम्ही
आतापर्यंत आम्ही काय उद्योगाच्या योजना असतात त्या 15,000 योजना असतात ते आम्ही सगळी घरगुती वाटप कट ಮಾಡ್ರಿ ಒಂದು ತಾಸಾದ್ರೆ ಕೈ ನುಸಾದ್ರೆ ಹಿಡ್ಕೊಬೇರೆ ಭಾಳ ಕೈ ನುಸತ್ತ ಅವಾಗ ತೋತದವ್ರಿ गावाचं आणि काय चर्चा आहेत ना आणि बसून इथं चर्चा करवा आणि उरले म्हणून आम्ही कोण बी आता जे काय कामाचा वगैरे त्याच्यावरती कुणाचा डाऊट असेल तर उल्लेख म्हणून सांगा. आज संपलं म्हटल्यानंतर राष्ट्रीय गीत म्हणून ते समाजाने हे केले नाही आता यांनी जे वाचून गीतानं सुरुवात केलेली आहे. 1 तासाचं त्याला घ्यायचे आहे ही राष्ट्रगीतानं समाप्त व्हायला पाहिजे. म्हणजे 1 तासाचा पिरियड आहे तर तुम्ही आले परंतु पुस्तिका करून आता तसं खूप घ्या आम्ही तर तुमच्याकडे उघडं आणि काय बघा शुभाशिष
स्टॉक अकाउंट